असं काही नाही अगं. नेहा आहे ना, तिने होकार दिला लग्नाला, आशूने होकार नाही दिला. आशूने डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्या, ते पुरेसं नाहीये का? याचा अर्थच हा आहे की त्याने तुमच्या नात्याला नकार दिलाय आणि नव्या लग्नाला होकार. इतके तुला कुणी बोलायला सांगितलं होतं? मध्ये बोलत नक्की चोंबडी. काय होऊन बसलंय सगळं? शिवानी आपल्याला काहीतरी करायला हवं. ते काय म्हणते शिवा, आपण समजून जाऊया की त्यांच्याकडं. हा, त्यांच्याशी बोलूया, म्हणजे काहीतरी मार्ग निघाला. बघाची मला ना तुमची काळजी कळते, पण मी पण खात्रीने सांगते ना, आशू लग्नाला होकार देणार नाही. कारण त्याचा माझ्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही सगळं लोड नका घेऊ बाबा. तुला खरंच लोड नाही येते? 1% पण नाही, कारण शिवाचा तिच्या प्रेमावर खूप विश्वास. काल रात्री तरी टेन्शन मध्ये होती, तिला आता हा कॉन्फिडन्स होती मला. लक्ष्मण, आजच्या बोर्ड मीटिंगची तयारी झाली सगळी? हो, सगळी तयारी झाली. नाही ते कामगारांबरोबर पहिले चहा घ्या, पाऊस चालेल. आणि भाऊ, आशूची पहिलीच बोर्ड मीटिंग आहे. आहे माझ्या लक्षात. आई, अंदाज जरा आपल्याला घाई करावी लागणार आहे. कसली घाई? कसली घाई म्हणून काय विचारतोस काका? अरे लग्न घर आहे, आता हे घर पुन्हा सजणार आहे, पुन्हा माणसांची लगबग असेल, धावपळ असेल, आणि पहिली गोष्ट तर हे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार. कीर्ती, आम्ही दोघे काही महत्वाचं बोलतोय, तेव्हा तू जरा शांत राहा. बरं आई, ऐक ना, तू लिस्ट काढलीस का? म्हणजे काय घ्यायचंय काय नाही घ्यायचं हे बघ आत्ताच काढून ठेव. तू महिन्याभरात लग्न आहे, त्याच्यामुळे जरा घाई करावी लागणार आहे. आणि वेळ आहे असं म्हणून तर चालणारच नाही अजिबात, कारण ना वेळ कसा जाईल आपल्याला कळणार नाहीये ग. हो, अगदी बरोबर आहे. आपण बसून आता सगळं ठरवू, काम ठरवून घेऊया, लिस्ट काढूया. हो, करूया ते सगळं. आणि आई, या वेळेला ना माझी नवीन डिझायनर आहे, तिच्याकडनं ड्रेस डिझाईन करून घे. मागच्या वेळेचा कुठलंच काहीच घालायचं नाहीये मला, म्हणजे मागच्या वेळेचं काही नकोच, म्हणजे या शुभ कार्यात. बरोबर आहे. या वेळेला एक नवीन सुरुवात आहे असंच मानूया आपण सगळे. आशूचं एक लग्न झालंय हे विसरून जाऊया. तुम्ही लाख विसराल, पण आशूचं काय? म्हणजे आशूने कुठे होकार दिलाय अजून? भाऊ, आशू होकार देणार आहे, मला चांगलंच माहिती आहे. हे चहा. आणि आशूचा चॉईस माहिती आहे मला. आशू होकार दे. आशू हो ना? ताई, मला आता या विषयावर नाही बोलायचं. माझी महत्वाची मीटिंग आहे आज, मला ते कॉन्सन्ट्रेट करायचं. बरोबर आहे, मी सुद्धा हेच सांगत होतो हिला. पण आज बोर्ड मीटिंग आहे, माहिती आहे तुला, त्याची तयारी झाली असेलच तुझी. पण त्याबरोबर आज आपण कामगाराला पण भेटणार. कामगार नाही भेटायचं, वेळ पण दिली आहे आणि सगळं मोठं बघतो. तुझं झालं का प्रिपरेशन? हो, बोर्ड मीटिंगसाठी प्रिपरेशन झाली व्यवस्थित. बापरे, आज खूपच इच्छा झाली होती आईस्क्रीम घ्यायची. बरं झालं तू घेऊन आलास. नाही, एकटीने खायला मजा येते. ते तू खात पण नाहीयेस, माझं संपलं पण. वेगळं ते का लवकर? माझी इच्छा नाही. वेगळं का तू आईस्क्रीमला पण नाही म्हणता? विचारू, तू बोलत राहा, मला डिस्टर्ब नको करू. तुला काहीच कसं वाटत नाही का? छान वाटतंय, मस्त आईस्क्रीम. अजून 2 खाऊ शकते. मी शिवाबद्दल बोलतोय. आता तिचं काय म्हणतो? अगं, शिवाच्या आयुष्यात सध्या किती काय चाललंय. तिचं लग्न मोडतंय आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही. मला वाटून काय होणार आहे का? हे जे होतंय ना सगळं तिच्याच कर्माचे भोग आहेत. आणि मला ना आधीपासून माहिती होतं त्यांचं काही वर्कआउट होणार नाही. शिवा आजसाठी बरोबर नव्हतीच करत. काय बोलतेस दिव्या तू? मी स्वतः पाहिलंय त्यांना आणि बोललाय त्या वस्तीत कितीतरी वेळा. प्रेम होतं त्यांचं एकमेकांवर. प्रेम? हे त्याला प्रेम नाही म्हणाला, ती गडबड होती त्याला. मला नाही वाटत शिवा असं नाही करत. तुला का परत त्याचा पोगा आलाय? नाही, बरोबर आहे म्हणा, तुझी बॉस आहे ती, पण बॉस ना गॅरेज मध्ये. ते सगळं माझ्या समोर नको. दिव्या एवढी खुश काय? स्वतःच्या बहिणीबद्दल काहीच वाईट कसं वाटत नाही हिला?
दिव्याच खरं तर एवढी वाईट आहे.